खबर महाराष्ट्र के यवतमाल से आ रही है, जहां मारेगांव तालुका कृषि विभाग की ओर से भालेबाड़ी गांव में किसानों के लिए एक विशेष स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया गया। इस मौके पर किसानों को फवारणी के दौरान बरती जाने वाली सावधानियों के बारे में मार्गदर्शन दिया गया और उन्हें निःशुल्क फवारणी किट भी बांटी गई। विशेषज्ञों ने किसानों को समझाया कि छिड़काव करते समय मास्क, दस्ताने और चश्मे का उपयोग जरूरी है। साथ ही हवा की दिशा में छिड़काव करने से बचने और स्वास्थ्य संबंधी समस्या होने पर तुरंत डॉक्टर से सलाह लेने की भी अपील की गई है। संवाददाता दिलदार शेख की रिपोर्ट। नमस्कार, मी तालुका कृषी अधिकारी मारेगाव। आज सरोदी पोड येथे मजुरांची आरोग्य तपासणी व फवारणी करताना घ्यावयाची विशेष काळजी आणि निमित्त शिबिर आयोजित केलेलं होतं। तर त्या अंतर्गत आम्ही सर्व कृषी विभागातर्फे व आरोग्य विभागातर्फे मजुरांची आरोग्य तपासणी केली, तसेच फवारणी करताना काय काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले। मी संदीप वाघमारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती मारेगाव। आज कृषी विभाग, पंचायत समिती मारेगाव आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सरोदी पोड येथे शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली आणि त्याचप्रमाणे त्यांना फवारणी किटचं वाटप करण्यात आलेलं आहे। तर मी तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करतो की फवारणी करताना सुरक्षित उपाययोजनांचा वापर करून, साधनांचा वापर करून फवारणी करावी आणि आपले व आपल्या परिवाराचे रक्षण करावे। आज भालेवाडी सरोदी पोड येथे कृषी विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी व शेतकऱ्यांनी फवारणी कशी करायची यासाठी छोटासा एक कॅम्प ठेवला। या कॅम्पमध्ये या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी आले, शेतकरी शेतमजूर आला। मित्रांनो, शेतकरी शेतमजूर जर जगला तर आपला देश जगेल। देशाचा पोशिंदा हा शेतकरी आहे। आपण शेतकऱ्यांना जगवण्यासाठी या ठिकाणी कृषी विभागाच्या वतीने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी ठेवला। मी या गावाच्या वतीने व बोरीखुर्द ग्रामपंचायतच्या वतीने कृषी विभाग व आरोग्य विभागाचे मनस्च या ठिकाणी मी स्वागत करतो, यांचे आभार व्यक्त करतो। आपण अशाच पद्धतीने या तालुक्यातील लोकांनी या कृषी विभागाच्या माध्यमातून व आरोग्य शिबिराच्या माध्यमातून व या ठिकाणी आलेल्या सर्व प्रतिनिधीच्या माध्यमातून आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित झालात। आपल्या सर्वांची मी मनापासून या ठिकाणी स्वागत व्यक्त करतो आणि या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी कृषी विभागाच्या वतीने घेतला, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा मनस्च स्वागत करतो।